रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला हाव उरी, कलेची आग सार जाळून बी जाईना. अडला घास असा कावन वास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. काळ रात आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाणं. याचा हात पाठीवर सोनियाची खान, शर्मेन नाही कधी झुकली. ते खूप शिकायचे. त्यांनी मला इंग्रजीत, मराठीत, गणितात, बुद्धिमत्ता खूप पक्क करून घेतलं होतं. अशा सरांची मला खूप आठवण येते. धन्यवाद. आमचे सरांचे नाव ऐश्वर्या सर होते. आमचे सर आम्हाला त्यांच्या मुलासारखे जीव लावायचे. माझ्या मॅडमचे नाव गायकवाड मॅडम आहे. त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं होतं व इंग्रजी आणि मराठी या विषयात आम्हाला पक्क करून घेतले होते व वेगवेगळे खेळ सर्व मॅडमने विविध कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रम घेतले. सर्व मॅडम आज आपल्या शाळेत विद्यार्थी केंद्र तर सराव तसेच तालुक्यात चौकत आहे. कुणी जावे क्षितिजावरी जाताना दगडालाही निरोप शेवटी घेताना सन्माननीय व्यासपीठ आजच्या निरोप समारंभाचे अध्यक्ष गेल्या 4 वर्षांपासून आम्हाला घडविणारे वंदनीय सर्व गायकवाड मॅडम व ज्यांच्यासोबत आम्ही पडत गेलो असे प्रिय विद्यार्थी मित्र यांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण निरोप समारंभाच्या निमित्ताने जमलेलो आहोत. आजचा क्षण खूप हळवा आहे. सर्व मॅडम असल्यापासून दूर जाणार आहे. जरी ते आपल्यापासून दूर गेले तरी ते सहवासाने आपल्या जवळच राहतील. शाळा सोनवणे असतील येथील श्री अडसूळ सर्व श्रीमती गायकवाड मॅडम यांची बदली झाल्यामुळे आपण निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यासाठी आपण सर्वजण येथे जमलेलो आहोत. निरोपाचा क्षण आला, मन हळवे झाले, त्या गोड आठवणींनी डोळे पाणावले. उदाहरण देत होतो. अगदी तालुक्यात सुद्धा सोनवणे वस्तीचं नाव तिथे निघत होतं आणि म्हणून या कामाच्या निमित्तानं सुद्धा ते जे पुरस्कार त्यांना मिळालेले गायकवाड मॅडम असतील, सर असतील, ती त्यांच्या कामाची पावती होती.
आणि म्हणून खऱ्या अर्थाने परत एकदा या वस्तीवरील सर्व ग्रामस्थांना धन्यवाद दिले पाहिजे की आपण चांगलं काम, त्यांच्या कामाची पावती म्हणून आपण त्यांचा सन्मान करत आहात. इथे काम करत असताना सरांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि सोपी गोष्ट नाही. अगदी हे काम करत असताना विद्यार्थ्यांना शिकवत असताना मुलांना प्रत्येकाला वैयक्तिक शिकवण्याचं त्यांनी काम केले. त्यांनी हे बघत असताना सुट्टी बघितली नाही, काही नाही. माझ्या मुलाचं सांगायचं झालं तर त्याला नगरमध्ये स्पर्धा परीक्षेला तो बसत नव्हता. गुरुजींनी त्याला तयार केलं आणि त्याचा नंबर पण यायला लागला. प्रत्येक वेळेस त्याला बक्षिसं पण भेटली आणि त्याचा अभ्यासक्रम पूर्ण होत नसला तर ते सर त्यांच्या घरी घेऊन गेले. म्हणजे सांगायचं झालं तर बहुत सरांनी म्हणजे शाळेच्या पलीकडलं जे प्रेम असतं ते मुलांना दिले. कारण सुट्टी असताना सुद्धा ईद असायची. सगळा मला त्यांचं नाव घ्यायचं. म्हणजे आता हे लोक कोण करतं हे? आपण जरी असलो तर समजा आपल्या घरच्यासाठी करतो. आपलं घर बांधायचं असलं तर आपण पाणी मारतो. सर सुट्टी असली तरी ईद असेल आणि मुलं अभ्यास केला नाही केला सगळं. म्हणजे आता माझ्या मुलाला सांगायचं झालं तर त्याला म्हणजे हुशार नव्हतं. गुरुजी सरांनी त्याला एकदम म्हणजे हुशार बनवलं आणि पुढं चालून त्याचं अक्षर सुद्धा खराब होतं. त्यांनी ऑनलाईन क्लास लावून दिले. त्याचं सगळं म्हणजे सगळ्याच मुलांसाठी केलं त्यांनी. पण ते पोराला सवय लागली नंतर मग त्या सरांनी सांगितलं त्याला नगरला टाका, असा क्लास घ्या तसा क्लास. म्हणजे नवीन काम परत शाळेत मोठ्या 2 स्कीम, ह्या शाळेत पण त्या शाळेत पण सगळं म्हणजे सरांनी जे शासनाच्या असतील त्या सगळ्या स्कीम स्पर्धा परीक्षा असतील क्रीडाच्या असणार तर माझ्या मुली सांगत ठरलं तुम्हाला का माझी मुलं धावण्यात परत येत म्हणजे हे नाच मला वाटलं होतं. पण सरांनी सगळ्या मुलांचे ज्या ज्या पद्धतीने गुणधर्म असतील ते सगळे गुणधर्म मुलांचे म्हणजे समोरून त्या पद्धतीने परत मुलांना सर म्हणजे आरसू सर आणि गायकवाड मॅडमला निरोप देण्यासाठी आपण आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे. आज तसं जर पाहिलं वास्तविक पाहता एवढ्या मनामध्ये एवढी संख्येने इथं लोक थांबलीत म्हणजे हे फक्त आरसू सर आणि गायकवाड मॅडमवर प्रेम पाहूनच या ठिकाणी चालते. कारण आम्हाला आज निरोप देताना आमच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत. कारण की असे शिक्षक होणे आज सोनवणे वस्ती ही शाळा एकदम 2 वर्गाची शाळा आणि 2 ठिकाणी वर्ग असणारी शाळा आणि त्यांनी त्यांच्या नोकरीच्या पुढे जाऊन एक हात देऊन सहकार्य आपल्यासाठी सोनवणे वस्तीसाठी केलेलं आहे. तर मी आज फार म्हणजे असा आनंद पण होतो आणि दुःख पण होतं की आनंद यामुळे की आपल्या सोनवणे वस्तीवर आपल्या गावामध्ये देखील जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर आदर्श शिक्षक पुरस्कार मिळण्यासाठी देखील स्पर्धा आहे आणि आपल्या गोडेगाव सोनवणे वस्ती शाळेतून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळून आपल्या आरसू सरांचा खूप गौरव झालेला आहे. त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो. कारण जो माणूस तन्मयतेने तत्परतेने आणि सर्वांना उपलब्ध असतो त्याचाच कुठंतरी गुणगौरव होत असतो आणि त्यांचा गौरव त्या निमित्तानं झाला आहे. त्याबद्दल त्यांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि 2 शब्द बाकीच्यांमध्ये केले तर वेळ होत आहे. मला असं वाटतंय आज ते जरी या शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली होऊन गेलेले असेल तरी त्यांचं जे प्रेम जिव्हाळा विद्यार्थ्यांच्या वतीने पालकांच्या वतीने आहे तसंच राहील. तर काळजी करू नका. आम्ही तुम्ही कधी फोन करा तुमच्यासाठी आम्ही जिथं म्हणतो तिथं हजर होऊ अशी मी तुम्हाला गाडी देतो आणि घोडेश्वरी चरणी प्रार्थना करतो की यांचं पुढचं आयुष्य सुख समाधानाचं समृद्धीचं जावं आणि यांच्या हातून असेच यांची गुणगौरव हो. यांना असेच पुरस्कार मिळो आणि इथून पुढचं वाटचाल देखील त्यांची चांगली राहावं अशी विनंती करतो आणि माझी 2 शब्द सांगतो. गुणवत्तेच्या बाबतीत ही जी गुणवत्ता एक्सप्रेस सरांनी चालू केलेली आहे मी शाळेच्या वतीने देते की आम्हीही कुठे मागे पडणार नाही. आम्ही अशीच आपल्या शाळेची गुणवत्ता विकसित करण्याचा आणखी प्रयत्न करू आणि जो नावलौकिक शाळेने सर आणि मॅडमच्या वतीने मिळवलेला आहे ग्रामस्थांच्या सहकार्याने मिळालेला आहे तोच आदर्श आम्हीही पुढे चालू त्यांचा वारसा पुढे चालू. गुरु आणि शिष्याचं नातं या शिक्षकांनी जे घडवलं अरण्यात राहून विद्यार्थीचे जे घडवले ऋषीमुनी तसे विद्यार्थी छोट्या वस्तीत राहून विद्यार्थी घडवले. विद्यार्थ्याच्या जीवनाचं बुद्धिमत्तेचं सोनं केलं. याच्याबद्दल यांना धन्यवाद द्यावे तेवढेच तो आणि त्यांना निरोप देताना खूप कठोर अंतकरणाने निरोप द्यावा वाटतो असं
मी मनोगत व्यक्त करते माझे 2 शब्द. कार्यक्रमामध्ये सरांना मॅडमना जे काही तुम्ही प्रेम दिलेलं आहे, तुमच्या मुलांना त्यांनी त्यांची मुलं म्हणून घडवलेलं आहे, तर हे एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. आणि मी शिक्षकच आहे, त्याच्यामुळं मला शिक्षकांच्या अडचणी माहिती आहेत आणि पालक पण आहे, कारण पालक असल्यानंतर कोणत्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागतात हे पण सांगावं लागतं. तर सरांनी स्वतः पालक होऊन मॅडमनी पण आता ऑनलाईन असल्यामुळं एकावरती बाहेर यायचा, पण मॅडम त्या सांभाळायच्या आणि सर बाहेरील कामं करायचे. त्यातली त्यात असणारे सर्व ऑनलाईन कामं आणि विद्यार्थ्यांचा कुठल्याही प्रकारचा त्यांनी विकास थांबवलेला नाही, तर त्यांचा सर्वांगीण विकास केलेला आहे एवढं मी या ठिकाणी सांगू शकते. आणि दोघांनाही पुढील वाटचालीस शुभेच्छा. म्हणजे विद्यार्थ्यांचे सुद्धा आपले विविध गुणदर्शन स्पर्धा होत्या, त्यामध्ये तालुक्यात नंबर आला. त्यानंतर जिल्हास्तरीय सुद्धा काही विद्यार्थी आपले चित्रकला स्पर्धेमध्ये जिल्ह्यात विद्यार्थी पहिले आले शासकीय बालचित्रकला. त्यानंतर आपल्या शाळेतील वर्गाचा सुद्धा व्हिडिओ निर्मितीमध्ये शासकीय व्हिडिओ SCRT स्पर्धा घेतल्या, त्यामध्ये प्रथम क्रमांक आला. मिशन आरंभ सारख्या ठिकाणी मॅडमचे पण गुणवत्ता यादीत विद्यार्थी आले ते मागील 2 वर्षी, आणि याही वर्षी आपण 100% निकाल लावून गुणवत्ता यादीत मिशन आरंभ मध्ये विद्यार्थी आले. अगदी 100 प्रश्नपत्रिका आपण विद्यार्थ्यांच्या सोडून आणि समजून या ठिकाणी घेतल्या होत्या. त्याला सहकार्य मिळालं, ग्रामस्थ, पालक आणि सर्वांचं मिळालं, त्यामुळेच आम्ही हे करू शकलो. त्यानंतर शाळेने आपल्या गायकवाड मॅडम यांना जिल्हा परिषदचा गायन पुरस्कार दिला. त्यानंतर मला सुद्धा जिल्हा आदर्श पुरस्कार दिला. शाळेला सुद्धा राज्यस्तरीय स्वच्छता मॉनिटर पुरस्कार दिला महाराष्ट्र शासनाचा. निबंध स्पर्धेत सुद्धा निवड झाली आपल्या शाळेची. पालकांना सुद्धा आपल्या प्रयत्नांनी घोडेश्वर मातेच्या कृपेने पालक आपल्या कावेरीताई हुळोळे मॅडम अनेक माता भगिनींनी पालक स्पर्धेत सहभाग घेतला. उत्कृष्ट अशा पाककृती होत्या. आमचा जो तुम्ही सन्मान केला तो आमचा नेहमी आम्ही तुमच्या ऋणात राहू. आणि खूप तुम्ही सहकार्य केल्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. आज तुम्ही श्री आडसूळ सर आणि गायकवाड मॅडम यांचा सत्कार जो केला त्याबद्दल मी आडसूळ आणि मेढे परिवाराच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे, त्याचबरोबर या शाळेच्या शिक्षिका भडके मॅडम आणि शिंदे मॅडम, सर्व विद्यार्थी, माता भगिनींचे आभार मानतो. धन्यवाद.